नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 9वी विषय मराठी पाठ क्रमांक 18 आज आपण अभ्यासणार आहोत. या पाठाचे नाव आहे हसरे दुःख. शब्दार्थांसह संपूर्ण पाठाचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग आपण हसरे दुःख हा अतिशय छान असा पाठ आपण अभ्यासूया. सर्वप्रथम आपण या पाठाचे लेखक भा द खेर यांचा परिचय करून घेऊ. लेखक भा ल खेर म्हणजेच भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म 1917चा आहे. कथालेखक व कादंबरीकार म्हणून त्यांना ओळखले जाते. विपुल व विविध स्वरूपाची वाङ्मयी निर्मिती त्यांनी केलेली आहे. हसरे दुःख हे त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे आणि याच पुस्तकातून हसरे दुःख हा पाठ घेतलेला आहे. सुखाचा लपंडाव, प्रायश्चित्त, शुभमंगल, नंदादीप, वादळवारा या त्यांच्या कादंबऱ्या, तर यज्ञ, त्याचबरोबर अमृतपुत्र या त्यांच्या चरित्रात्मक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. आधांतरी, द प्रिन्सेस हे त्यांचं अनुवादित साहित्य आहे. तर आईन्स्टाईनचे नवे विश्व, गीता ज्ञानदेवी, अपरोक्षानुभूती हे ग्रंथलेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. केसरी या वृत्तपत्राचे 25 वर्षे उपसंपादक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच सह्याद्री मासिकाचे व्यावसायिक संपादक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. अशा प्रकारे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक म्हणून भा द खेर यांची ओळख आहे. आता आपण हसरे दुःख या पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊ. प्रस्तुत पाठात म्हणजेच हसरे दुःख या पाठामध्ये चार्ली व त्याच्या आईमधील प्रेम तसेच चार्लीच्या रंगमंचावरील पदार्पणाचे वर्णन केले आहे. संपूर्ण जगाला खळखळून हसायला लावणाऱ्या ज्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत तर त्याच्यामध्ये चार्ली चॅप्लिनचा समावेश होतो आणि याच चार्ली चॅप्लिनच्या बालपणातील एका अतिशय सुंदर अशा प्रसंगाचं वर्णन या कथेमध्ये केलेला आहे. आपण जर बघितलं तर हा जो काही प्रसंग घडलेला आहे तर या प्रसंगामधून हा चार्ली म्हणजे लहानपणीचा हा चार्ली चॅप्लिन व त्याच्या आईमधलं जे प्रेम आहे ते तर इथं आपल्याला लक्षात आलेलंच आहे किंवा दाखवलेलंच आहे. परंतु चार्लीच्या रंगमंचावरील पदार्पण, परंतु हा जो चार्ली चॅप्लिन आहे तर त्यानं सर्वप्रथम रंगमंचावरती कधी पदार्पण केलं आणि कशा प्रकारे नाट्यमयरित्या त्याचं रंगमंचावरती पदार्पण झालेलं आहे याचं वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे. आणि प्रस्तुत पाठ हसरे दुःख या पुस्तकातून घेतलं आहे आणि त्या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते आपण आत्ताच पाहिलेलं आहे आणि या पुस्तकातून ही कथा जी आहे, हा पाठ जो आहे तर तो घेतलेला आहे. आता आपण हा पाठ प्रत्यक्ष अभ्यासूया. रंगमंचावरील पडदा दूर झाला, प्रेक्षागृह एकदम शांत झालं. आणि रंगमंच म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की नाट्यगृह, आणि हा रंगमंचावरचा जो पडदा आहे तर तो बाजूला सरकलेला आहे. आणि प्रेक्षागृह म्हणजे प्रेक्षक बसण्याची जी जागा आहे, सभागृह जे असतं की जे रंगमंचाच्या समोर असतं तर ते एकदम शांत झालं. वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले आणि रंगमंचावरती हा जो वाद्यवृंद आहे त्या वाद्यवृंदानं संगीत द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्या संगीताचे सूर जे आहेत तर ते घुमायला लागले. प्रेक्षागृहातील कुजबूज एकदम थांबली आणि अर्थातच आता पुढे नाटक सुरू होणार आणि म्हणून हे सगळे जे काही प्रेक्षागृह आहे, सभागृह जे आहे तर ते एकदम शांत झालेलं आहे. सगळी कुजबूज एकदम थांबली. रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात लिली हार्ले एक तांतेनं गात उभी असलेली दिसली. आणि रंगमंचावरचा जो काही प्रकाशाचा झगमगाट आहे, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रंगमंच म्हटलं की तिथं सर्वसाधारणपणे लाईटची जी व्यवस्था असते आणि त्यातही सर्वसाधारणपणे त्या संपूर्ण प्रसंगाला अनुसरून अशा पद्धतीचा तो प्रकाश व्यवस्था जी असते रंगमंचावरची तर ती केलेली असते. आणि याच प्रकाशाच्या झगमगाटामध्ये ही लिली हार्ले एक तांतेनं गात उभी असलेली दिसली. आणि त्या रंगमंचावरचं दृश्य होतं की ही लिली हार्ले जी आहे तर ती अतिशय एकरूपपणे एका सुरामध्ये गात उभी असलेली सर्वांना दिसली. तेव्हा साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली आणि सगळं प्रेक्षागृह जे आहे की
तिचा अभिनय पाहण्यासाठी, तिचं गाणे ऐकण्यासाठी हे सगळे जे काही प्रेक्षक आलेले होते. तर अर्थातच रंगमंचावरती जेव्हा ह्या लिली हार्लेचं आगमन झालेलं आहे आणि ती जेव्हा गात उभी असलेली दिसते आहे, तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहतायत. वाद्यवृंदाशी जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले, तेव्हा सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले आणि अगदी मनापासून हे सगळे श्रोते जे आहेत, तर ते ह्या लिली हार्लेचं गाणं ऐकायला लागले आणि तिच्या गाण्यातला प्रत्येक सूर जो आहे, तर तो वाद्यवृंदाशी एकरूप झालेला होता आणि तो सगळा सुरांचा भाग असेल, संगीताचा भाग जो असेल, की जो श्रोत्यांना प्रचंड आवडत होता. आणि लिली हार्ले ही तिच्या अभिनयामुळं, तिच्या गाण्यामुळं सगळ्या रसिकांची आवडती अशी कलावंत होती आणि त्यामुळे सगळेच श्रोते आपल्या जीवाचा कान करून हे तिचं गाणं ऐकायला लागले. सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय स्त्रीमूर्ती साकार झाली आणि अतिशय तेजस्वी अशी एक सुरेल स्वरांची ही जी काही स्त्रीमूर्ती जणू परमेश्वराची मूर्तीच जणू पुढे साकार झालेली होती आणि साऱ्या श्रोत्यांचं भान हरपून गेलं आणि श्रोते सगळं आपलं भान हरपून गेलेले आहेत, स्वतःला विसरून गेलेले आहेत आणि ह्या लिली हार्लेचं गाणं ऐकण्यामध्ये मग्न झालेले आहे. लिली हार्लेचा 5 वर्षांचा धाकटा मुलगा चार्ली विंगमध्ये उभा होता. आपल्या आईच्या गाण्याशी त्याची तंद्री लागली होती. तिच्याकडे मोठ्या प्रेमानं बघत तो निश्चल उभा होता आणि याच वेळेला या लिली हार्लेचा अगदी छोटासा 5 वर्षाचा जो मुलगा आहे, त्याचं नाव चार्ली, हा विंगमध्ये उभा होता मागच्या बाजूला. आपल्या आईच्या गाण्याची त्याची तंद्री लागली होती आणि आईचं गाणं तो अतिशय एकरूपपणे ऐकत होता. तो सुद्धा भान हरपून गेलेला होता आणि अगदी छोटा असणारा हा चार्ली, की खरं तर लहान मुलं आणि त्यांना एवढं गाण्यातलं, त्या सुरातलं काय कळणार आहे. परंतु हा चार्ली जो आहे, नेहमीच आपल्या आईचं गाणं ऐकत आलेला आहे आणि आज सुद्धा जेव्हा रंगमंचावरती आपली आई गाते आहे, तेव्हा हा चार्ली आपली तंद्री किंवा आपला सगळं भान हरपून तो सुद्धा हे आपल्या आईचं गाणं ऐकू लागला. त्या गाण्याशी तो एकरूप झाला. तिच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत तो निश्चल उभा होता आणि अतिशय प्रेमानं आपल्या आईकडे तो पाहतो आहे आणि एका जागेला स्थिर, स्तब्ध उभा राहिलेला आहे. लिली हार्लेचं गाणं ऐन रंगात आलं आणि लिली हार्लेनं अतिशय सुंदर सुरेल आवाजामध्ये गाणं गायला सुरुवात केली. तिचं गाणं ऐन भरात आलेलं होतं. तिच्या गोड गळ्यातून तारसप्तकातले स्वर सहजतेने बाहेर पडायला लागले आणि तिच्या गोड अशा गळ्यातून हे सप्तसूर जे आहेत, ते अशा काही सहजरित्या बाहेर पडत होते की प्रत्येकाला हे सगळे सूर आपल्या कानामध्ये साठवून घ्यावेसे वाटायला लागले. तिचं गाणं जे होतं, तर ते अतिशय आवडीनं ऐकणारे सगळे प्रेक्षक जे आहेत, श्रोते जे आहेत, तर ते समोर बसलेले होते आणि श्रोत्यांची आणि ह्या लिली हार्लेच्या गाण्याची जी एकरूपता आहे, ती आता तिथं साधली गेलेली होती. सगळेजण ह्या लिली हार्लेचं गाणं ऐकण्यामध्ये तन्मय झालेले होते, एकरूप झालेले होते. तिच्या कंठमाधुर्यानं श्रोते डोलू लागले आणि जसजसा तिच्या कंठातून हा मधुर स्वर बाहेर पडायला लागला, अगदी आवाजातला जो गोडवा आहे, तो ऐकून सगळे श्रोते सुद्धा जणू डुलायला लागले, फुलून गेले, आनंदित झाले. लिली हार्लेचा तारसप्तकातला तो मधुर स्वरविलास चालला असतानाच तिचा आवाज एकदम चिरकला आणि ऐन भरामध्ये, ऐन रंगामध्ये हे लिली हार्लेचं गाणं येऊन पोहोचलेलं होतं. गाण्यातली जी उंची आहे, ती लिली हार्लेनं गाठलेली होती आणि नेमकं त्याच वेळेला ह्या लिली हार्लेचा जो आवाज आहे, तो एकदम चिरकला, एकदम फाटला. काही केल्या कंठातून आवाज फुटेना आणि काही केल्या या लिली हार्लेचा आवाज जो आहे, तो बाहेर येईना. अचानकपणे काय झालं, त्या लिली हार्लेला सुद्धा लक्षात आलं नाही. स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले आणि लिली हार्लेचा जो एक एक सूर बाहेर पडत होता, अगदी सहजरित्या बाहेर पडत होता. पण आत्ता मात्र अशी काही घटना घडलेली आहे की ऐन वेळेला हा सूर जो आहे, तो लागायचं थांबलेला आहे. स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले, कुठल्या कुठे गायब होऊ लागले. स्वरांनी वाद्यवृंदाची साथ संगत सोडून दिली आणि ज्या वाद्यवृंदाशी एवढी एकरूपता तिच्या स्वरांची नेहमीच होत असायची, आता मात्र ह्या स्वरांनी ह्या वाद्यवृंदाची साथ संगत सुद्धा सोडून दिली. काही केल्या काही होईना. किती प्रयत्न केला लिली हार्लेनं, तर तिला ते जमेना. बसके स्वर कंठातून बाहेर येईनात आणि बसलेले स्वर काही केल्या तिच्या गळ्यातून बाहेर पडेनात. म्हणजे एखादं भाषण पाठांतर करून जावं आणि आपल्याला ऐन वेळेला त्या आठवू नये आणि तिथं आपली जी फसगत होईल
तो प्रसंग जो असतो तो आपल्या दृष्टीनं फार गंभीर प्रसंग असतो आणि इथं तर एक मोठे कलावंत ही लिली हार्ले आहे आणि अशा ह्या कलावंतानं की ज्या उंचीवरती ती कलावंत पोहोचलेले आहे आणि असा प्रसंग त्या व्यक्तीच्या किंवा त्या कलावंताच्या बाबतीमध्ये घडणं ही फार अवघड गोष्ट असते किंवा असं घडायला नको असतं. परंतु नेमकं हा कार्यक्रम सुरू असताना हा लिली हार्लेचा जो नेहमीचा आवाज आहे तर तो मात्र बसला आणि ही लिली हार्लेला सुद्धा लक्षात आलं नाही. आपल्या कंठातून स्वर प्रगट करण्याची तिची धडपड चालूच होती आणि काही करून आपल्या कंठातून हे स्वर बाहेर पडावेत म्हणून लिली हार्लेनं जेवढे प्रयत्न करायचे तेवढे तिनं सुरू ठेवले. विद्ध झालेल्या एखाद्या चंडोल पक्षानं आपले पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्याची धडपड करावी अशासारखं ते केविलवानं दृश्य दिसत होतं. आणि एखाद्या घायाळ झालेल्या चंडोल पक्षानं की ज्या चंडोल पक्षाच्या पंखातली ताकद जी आहे ती निघून गेलेली आहे आणि असा हा चंडोल पक्षी पंख फडफडून जेव्हा उंच आकाशामध्ये झेप घेण्याची धडपड करेल की कुठलीही ताकद नसलेल्या ह्या पंखांमध्ये हे चंडोल पक्षाची जी अवस्था होईल अगदी त्याच पद्धतीनं अतिशय केविलवाणी अवस्था ह्या लिलीची झाली. त्या दिवशी कित्येक श्रोते प्रेक्षागृहात गर्दी करून बसले होते आणि कित्येक श्रोते जे आहेत तर तुडुंब प्रेक्षागृहात गर्दी करून बसलेले होते कारण सगळ्यांना लिली हार्लेचं गाणं ऐकायचं होतं, तिचा अभिनय बघायचा होता, तिची कला बघायची होती आणि तिच्या प्रेमापोटी हे सगळे श्रोते या प्रेक्षागृहामध्ये नेहमीप्रमाणे आलेले होते. लिली हार्लेचे ते फार चाहते होते आणि लिली हार्लेवरती एक कलावंत म्हणून प्रचंड प्रेम करणारे हे सगळे रसिक श्रोते होते. काय झालं एकदम असं काय झालं अशी त्यांच्या आपापसात कुजबूज सुरू झाली आणि नेमकं काय झालेलं आहे, लिली हार्लेचा आवाज एकदम का चिरकला, असं एकदम काय झालेलं आहे आणि आपापसामध्ये सगळ्या श्रोत्यांची प्रेक्षकांची कुजबूज सुरू झाली. परंतु तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे तिलाही कळत नव्हतं आणि लिली हार्लेला स्वतःला कळलेलं नाहीये की तिच्या आवाजाला असं अचानकपणे काय झालं आणि मग श्रोत्यांना कुठून कळणार आणि श्रोत्यांना हे कळणं फार दूरच होतं कारण जिथं लिलीलाच हे कळलं नाही तिथं श्रोत्यांना काय करणार. काही काळ त्या श्रोत्यांनी दम धरला, थोडा वेळ धीर धरला श्रोत्यांनी, काय होतंय ते पाहू आणि त्या पद्धतीनं हे श्रोते सुद्धा संयम ठेवून बसलेत. परंतु लिली हार्लेचा दम आता पुरता निघून गेला होता. परंतु लिली हार्लेचा धीर मात्र आता सुटत चालला होता कारण लिली हार्लेला आलेला हा पहिलाच अनुभव होता आणि अचानकपणे हे सगळं घडलेलं होतं आणि ऐन भरामध्ये हे गाणं आलं आणि अचानकपणे तिचा आवाज चिरकला, शब्द सूर बाहेर पडेनात आणि हे सगळं त्या ठिकाणी या लिली हार्लेला असं काय होतंय का होतंय हे लक्षात येत नव्हतं. असा हा बाका प्रसंग तयार झाला. काही काळानंतर श्रोत्यांना दम धरवेना आणि शेवटी श्रोतेच ते आणि ते कार्यक्रमाला आलेले ते श्रोते मनापासून त्यांची इच्छा आहे की हा कार्यक्रम त्या ठिकाणी खूप छान पद्धतीनं व्हावा आणि त्यासाठी तरी एवढे तिकीट काढून ते त्या ठिकाणी या नाट्यगृहामध्ये आलेले होते आणि श्रोते तर दम किती काळ धरणार, त्यांना मात्र आता त्या दम धरवेना. काहीतरी विपरीत घडलं होतं खास आणि काहीतरी उलट घडलं होतं, वाईट असं घडलं होतं एवढं मात्र नक्की. पण काय घडलं होतं हे कोणाच्याच लक्षात येईना आणि मग प्रेक्षागृहातील साऱ्या श्रोत्यांत कुजबूज सुरू झाली आणि सभागृहामधले सगळे श्रोते आपापसामध्ये चर्चा करायला लागले, कुजबूज करायला सुरुवात केली. श्रोते आरडाओरडा करू लागले आणि अर्थातच श्रोत्यांचा संयम सुटत चालला कारण ते जे पाहायला आलेले होते ते त्यांना आता पुढे सुरू झालेलं नव्हतं आणि मध्येच त्या ठिकाणी हे सगळं थांबलेलं होतं. सगळ्यांचा त्या ठिकाणी भ्रमनिरास झाला होता आणि थोडा वेळ ते शांत होते पण नंतर मात्र सगळे आरडाओरडा करायला लागले. आरडाओरडा वाढू लागला, गोंधळ वाढायला लागला. कित्येक श्रोत्यांना तिचं ते गाणं तोंडपाठ होतं आणि अतिशय मनापासून ह्या लिली हार्लेच्या गाण्यावरती प्रेम करणाऱ्या श्रोत्यांना ह्या लिली हार्लेची गाणी ऐकून ऐकून ती तोंडपाठ झालेली होती. एवढं प्रेम ह्या कलावंताला ह्या प्रेक्षकांचं मिळत होतं. पण आत्ताच्या प्रसंगामध्ये दम धरायला धीर धरायला हे श्रोते तयार नव्हते कारण त्यांना लिली हार्लेचं गाणं ऐकायचं होतं आणि त्यांचं ह्या लिली हार्लेचं गाणं सुद्धा त्यांना तोंडपाठ होतं आणि अशा पद्धतीचं गाणं कधीच त्या ठिकाणी लिली हार्लेचं बाहेर येत नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी हा काहीतरी वेगळं काहीतरी घडलेलं आहे हे श्रोत्यांच्या लक्षात आलं. ते भसाड्या आवाजात तिचं गाणं म्हणू लागले आणि हे सगळे श्रोते जे आहेत काही जण हा गोंधळ घालण्यासाठी आपल्या जाडाभरड्या आवाजामध्ये भसाड्या आवाजामध्ये हे गाणं लिलीचं म्हणायला लागले आणि एक प्रकारे किल्ली उडवायला लागले. त्यांच्या या म्हणण्याला शिट्ट्यांची आणि आरोळ्यांची साथ सहजच मिळाली आणि श्रोतेच ते आणि जेव्हा अशा पद्धतीनं गोंधळ होतो तेव्हा सगळेच त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि सगळेजण अशा पद्धतीच्या भसाड्या आवाजात गाणाऱ्या इतर श्रोत्यांना प्रतिसाद द्यायला लागले. शिट्ट्या पडू लागल्या, आरोळ्या व्हायला लागल्या. विंगमध्ये उभ्या असलेल्या चार्लीला काहीच कळेना आणि विंगमध्ये उभ्या असलेल्या अवघ्या
5 वर्षांचा हा जो चार्ली आहे त्याला काहीच कळेना की नेमकं काय चाललेलं आहे. कावऱ्या बावऱ्या मुद्रेनं तो गोंधळून आईकडे बघत उभा होता आणि अतिशय घाबरलेल्या मुद्रेनं चेहऱ्यानं तो गोंधळून आपल्या आईकडे बघत होता. स्टेजवरच्या प्रकाराची स्टेज मॅनेजरलाही काही कल्पना नव्हती आणि स्टेजवरती नेमकं काय घडतं हे स्टेज मॅनेजरला सुद्धा लक्षात येईना. आता स्टेज मॅनेजर म्हटलं की सगळी जबाबदारी त्याची असते, सगळी व्यवस्था तो पाहत असतो आणि आजचा प्रसंग मात्र त्याला सुद्धा नवीन होता की नेमकं काय घडायला लागलेलं आहे हे स्टेज मॅनेजरला सुद्धा लक्षात आलं नाही. त्यामुळे तो आतल्या बाजूला काहीतरी काम करत बसला होता आणि हे सगळं जेव्हा स्टेजवरती सुरू होतं तेव्हा तो आतल्या बाजूला काहीतरी आपलं काम करत बसलेला होता. यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नव्हता आणि त्याच्या अनुभवानुसार हा प्रसंग पहिल्यांदाच घडत होता, यापूर्वी कधीच घडला नव्हता. नृत्य असो, संगीत असो की नाट्य असो, लिली हार्लेकडे कधीच बघावं लागत नसे आणि लिली हार्ले ही कसलेली कलावंत होते आणि तिचं नृत्य असेल, तिचं संगीत असेल किंवा तिचं नाट्य अभिनय असू दे, कधीच तिला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काही सूचना द्याव्या असं हे काम मॅनेजरला कधीच करावं लागत नव्हतं. लिली हार्ले ही एक अगदीच अनुभवी अशी कलावंत होती. प्रेक्षागृहात, म्युझिक हॉलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये लिली हार्ले एकदा उभी राहिली म्हणजे मॅनेजर निर्धास्तपणानं दुसरीकडे बघायला मोकळा होत असे आणि एकदा का ह्या रंगमंचावरती लिली हार्ले आली किंवा म्युझिक हॉलमध्ये तिचा कार्यक्रम असेल, कॅन्टीनमध्ये कुठल्या हॉल तिचा कार्यक्रम असेल, तर लिली हार्ले जेव्हा कार्यक्रमाला उभी राहायची तेव्हा हा मॅनेजर जो आहे तो अत्यंत निर्धास्तपणे दुसरी कामं करायला मोकळा असायचा, कारण इकडे लक्ष देण्याची वेळ कधी यायचीच नाही. ती उभी राहीपर्यंत काय ती धावपळ करावी लागे आणि काय असेल ती व्यवस्था फक्त लिली त्या रंगमंचावरती उभी राहीपर्यंत त्याला ती जबाबदारी पार पाडावी लागायची. एकदा लिलीनं त्या रंगमंचाचा ताबा घेतला की मॅनेजरला त्याकडे लक्षच द्यावं लागायचं नाही. आज सुद्धा तसंच झालं होतं की बाहेर काय चाललेलं होतं त्याच्या लक्षात आलंच नाही. तो त्याचं काम आतमध्ये करत बसलेला होता. लिली नृत्य करण्यात जशी निष्णात होती अगदी तशी पियानो वाजवण्यात सुद्धा वाकबगार होती आणि जसं त्या ठिकाणी नृत्य ती करत होती, चांगला अभिनय ती करत होती, तसं चांगला पियानो सुद्धा ती वाजवण्यामध्ये तरबेज होती. नृत्य करताना तिच्या पदन्यासात जशी जादू होती तशी तिच्या हातांच्या बोटातही एक प्रकारची विलक्षण जादू होती. जेव्हा ती नृत्य करायची तेव्हा तिच्या पायांची जी लयबद्ध हालचाल आहे तर त्यामध्ये एक प्रकारची जादू दिसून यायची. इतकं सुंदर नृत्य ती करायची. तसंच तिच्या बोटांमध्ये सुद्धा पियानो वाजवत असताना एक विलक्षण जादू आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहायची नाही. इतका सुंदर पियानो ती वाजवू शकायची होती. म्हणजे एका कलावंताला जे गुण हवेत ते सगळे गुण या लिली हार्लेकडे होते. मध्यम उंचीच्या लिली हार्लेची लांब सडक बोटं पियानोच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्यांवर नाचायला लागली म्हणजे पियानोतून ही स्वर ही बेहोशीनं नर्तन करायला लागत आणि जेव्हा ही पियानो आपल्या बोटांच्या साह्यानं वाजवायची लिली तेव्हा जणू स्वर सुद्धा या पियानोवरती अगदी बेहोश होऊन नाचायला लागायची. इतका सुंदर पियानो ती वाजवायची. ती गायला लागली की तिच्या कंठातून जे स्वर्गीय स्वर बाहेर पडत ते त्या पियानोतील स्वरांमध्ये एकरूप होऊन जात आणि जेव्हा पियानोच्या मदतीनं ती गायला सुरुवात करायची तेव्हा तिच्या कंठातून बाहेर पडणारा प्रत्येक स्वर हा पियानोतील स्वराबरोबर एकरूप होऊन जायचा. कित्येक विनोदी प्रहसनात ती काम करायची आणि कित्येक विनोदी छोट्या छोट्या नाटुकल्यांमध्ये ती फार्समध्ये काम करायची. तेव्हा प्रेक्षागृहात हास्यलहरी उठायच्या आणि हे सगळं प्रेक्षागृह सगळं जे काही श्रोते असायचे तर ते हसून हसून खळखळून हसायचे. त्या मॅनेजरच्या कानावर हमखास पडायच्या आणि अशा पद्धतीच्या या हास्यलहरी ह्या श्रोत्यांच्या मॅनेजरच्या कानावरती सुद्धा नेहमी पडायच्या. लिली हार्लेच्या स्टेजवरच्या कामाकडं कधीच लक्ष द्यावं लागायचं नाही एवढा विश्वास या लिलीच्या कामावरती सर्वांचाच होता, मॅनेजरचाही होता. त्यामुळे त्या दिवशी जेव्हा प्रेक्षागृहातून आरडाओरडा आणि आरोळे यांचा आवाज स्टेज मॅनेजरच्या कानी पडला तेव्हा तो धावत पळत आला आणि विंगमध्ये चार्लीच्या शेजारी येऊन उभा राहिला आणि जेव्हा अशा प्रकारचा गोंधळ त्या मॅनेजरच्या कानावरती पडला तेव्हा तो धावतच विंगमध्ये आला आणि छोट्या चार्लीच्या शेजारी येऊन उभा राहिला. गोंधळून जाऊन तो रंगमंचावरील लिली हार्लेकडे बघत होता आणि तोही गोंधळला होता आणि रंगमंचावरच्या लिली हार्लेकडे तो बघत होता. लिली हार्लेची मुद्रा पांढरी पडली होती. प्रचंड घाबरलेली होती लिली हार्ले. आजवर तिच्या गोड चढ्या गळ्यानं तिला कधीही दगा दिला नव्हता. एवढी वर्षे ती काम करत होती, एवढी वर्षे ती गात होती, पण कधीही तिच्या गोड गळ्यानं तिला दगा दिला नव्हता, धोका दिला नव्हता. हुकमी आवाजामुळे तिची सतत प्रगती होत गेली होती आणि तिचा आवाज जो आहे तर तो इतका सुंदर होता की उत्तर त्या आवाजामध्ये नेहमीच प्रगती होत गेलेली होती. ती अधिकाधिक नाव मिळवत चालली होती आणि तिचं नाव मोठं होत होतं. चांगल्यापैकी पैका कमवत होती, भरपूर पैसा ती मिळवत होती. परंतु विद्युलता चमकावी, परंतु आकाशामध्ये जसं
वीज चमकते आणि क्षणात ती वीज नाहीशी होते. वीज चमकल्यानंतर तेवढ्यापुरता प्रकाश निर्माण होतो आणि पुन्हा त्या ठिकाणी गाढ अंधार जो आहे तर तो त्या ठिकाणी निर्माण होत असतो. म्हणजे विद्युलता चमकावी आणि क्षणार्धात घनदाट अंधकारात विलीन होऊन जावी असा प्रकार घडला होता. म्हणजे वीज चमकते आणि क्षणात त्या ठिकाणी अंधारामध्ये गुडूप होऊन जाते. तसं काहीच तिच्या बाबतीमध्ये घडत होतं. आजपर्यंत तिची जेवढी अवहेलना कधीच झाली नव्हती आणि आजपर्यंत कलेच्या या क्षेत्रामध्ये जेव्हापासून ती इथं वावरत होती तेव्हापासून तिची अशी अवहेलना हेटाळणी कधीच झाली नव्हती. त्या अपमानित अवस्थेत स्टेजवर थांबणं तिला मुळीच शक्य नव्हतं आणि अशा या अपमानित अवस्थेमध्ये स्टेजवर थांबून राहणं तिला शक्य नव्हतं. ती मुकाट्याने विंगमध्ये परतली आणि नाईलाजानं आता ती विंगमध्ये परतली. स्टेज मॅनेजर चार्ली बरोबर तिथेच उभा होता आणि हा स्टेज मॅनेजर सुद्धा ह्या चार्ली बरोबर तिथेच विंगेमध्ये उभा होता. त्याला काय बोलावं हे समजेना आणि नेमकं काय झालं हे चार्लीला समजेला आणि त्याला आता काय व्यक्त व्हावं लिली पुढं. कारण लिलीच्या बाबतीत हे पहिल्यांदा घडत होतं. लिलीवरती प्रचंड विश्वास या स्टेज मॅनेजरचा होता. त्यामुळे काय बोलावं हे त्याच्या लक्षात येईना आणि नेमकं काय झालेलं आहे हे सुद्धा चार्लीला समजेना. रडवेल्या स्वरात लिली हार्लेच म्हणाली आणि रडवेल्या स्वरामध्ये ही लिली हार्ले मॅनेजरला म्हणते की माफ करा, माझा आवाज काही केल्या बाहेर फुटला नाही, की मला खरंच माफ करा, माझा आवाज काही केला बाहेर फुटत नाहीये, मी तरी काय करणार, काय झालंय मला कळत नाहीये. मी गाण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला, पूर्वी असं कधी झालं नव्हतं. मी गाणं गाण्याचा खूप प्रयत्न करते आणि असं पूर्वी कधीच घडलेलं नव्हतं. मॅनेजरला ते माहीत का नव्हतं आणि मॅनेजर तर लिहिलेला कायमच पाहत होता आलेला आहे. मॅनेजरला हे काय माहीत नव्हतं, माहीत होतं. आणि अशा पद्धतीच्या ह्या केविलवाण्या सुरामध्ये जेव्हा लिली हार्ले सांगत होती तेव्हा त्या मॅनेजरला सुद्धा प्रश्न पडला की नेमकं असं काय झालं. त्यानं पिनॅफोर अँड आयोलांद आणि मिकाडो या नाटकातल्या तिच्या भूमिका बघितल्या होत्या आणि ह्या मॅनेजरनं पिनॅफोर अँड आयोलांद आणि मिकाडो यांसारख्या मोठ्या नाटकातील लिलीच्या भूमिका बघितलेल्या होत्या. सल्व्हन कंपनीतल्या ऑपेरा बघितलं होतं आणि तिनं गायलेलं शास्त्रीय संगीतही ऐकलेलं होतं. कधीच त्याला असा अनुभव आलेला नव्हता. मग आताच तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे मॅनेजरलाही कळलं नाही, परंतु त्याला काहीतरी निर्णय घेणं भागच होतं आणि एकदम काय झालेलं आहे हे मॅनेजरच्या सुद्धा लक्षात आलं नाही, परंतु आता काहीतरी निर्णय घेणं भाग होतं आणि तो निर्णय घेणं आवश्यक होतं. तो म्हणाला ठीक आहे, तुम्ही थोडी विश्रांती घ्या. मॅनेजरनं सांगितलं लिली हार्लेला की आता ठीक आहे, तुम्ही थोडी विश्रांती घ्या. थोडा विचार करून मॅनेजर पुढे म्हणाला आणि थोडा विचार करून क्षणार्धात हा मॅनेजर पुढे येऊन काय म्हणतोय लिली हार्लेला, पण मॅडम आपला कार्यक्रम काही झालं तरी पुढे चालू राहायलाच हवा. आता मॅनेजरची ही जबाबदारी होती, कारण नाट्यगृह प्रचंड भरलेलं होतं आणि आता श्रोत्यांना काय सांगायचं आणि कोणावरती हा प्रसंग आला आणि त्यावेळेला मॅनेजरची भूमिका आपण बजावत असू तर आपली जशी अवस्था होणार आहे तशीच ह्या मॅनेजरची अवस्था झाली, कारण त्याला हे सगळं सांभाळायचं होतं. आणि जे काय प्रेक्षक आता गोंधळलेले होते, आरडाओरडा करायला लागलेले होते, त्यांना शांत करणं गरजेचं होतं. मार्ग काहीतरी काढायला पाहिजे होता, प्रसंगावधान राखायला पाहिजे होतं आणि म्हणून त्यानं सांगितलं पण मॅडम आपला कार्यक्रम काही झाले तर पुढे चालूच राहायला हवा, नाहीतर आपली नाचक्की होईल आणि आपला कार्यक्रम आपण पुढे सुरू ठेवायला पाहिजे, नाहीतर आपली बदनामी होईल, असं त्या ठिकाणी हा मॅनेजर जो आहे तो लिली हार्लेला म्हणतोय. लिलीनं मॅनेजरकडे उदासवाने दृष्टीनं बघितलं. मॅनेजर असा का बोलतोय, कारण हा नैसर्गिक प्रसंग होता, लिली काहीच करू शकत नव्हती आणि अतिशय दुःखी दृष्टीनं ह्या लिलीनं ह्या मॅनेजरकडे बघितलं. तिचे नीलवर्ण बोलके नेत्र पाणावले होते आणि निळा वर्ण जो तिचा होता आणि त्याचबरोबर बोलके डोळे जे होते ते भरून आलेले होते. तिच्या पाणीदार नेत्रात आता कारुण्याची छटा दिसत होती आणि प्रचंड कारुण्य आता तिच्या डोळ्यामध्ये दिसत होतं. इच्छा असून सुद्धा ती काही करू शकत नव्हती, फक्त दया व्यक्त करू शकत होती. आता तिनं आपला कोट धरून ठेवला होता आणि अंगातला कोट तिनं आता पकडून ठेवलेला होता आणि जणू आपला तो नाटकातला कोट तिनं कायमच आपल्या अंगावरून उतरवून हातात पकडून ठेवला होता आणि जणू आता कायमसाठीच तो अंगावरचा कोट आपल्या हातामध्ये घेऊन ती उभी होती. आपल्या हातांच्या मुठी जुळवून ती मॅनेजरकडे बघत केविलवाण्या मुद्रेनं त्याला म्हणाली, मी हा कार्यक्रम कसा काय पुढे चालू ठेवणार, मला तर ते आता स्टेजवरही येऊ देणार नाहीत. आणि मॅनेजरकडे बघून अतिशय केविलवाण्या चेहऱ्यानं ती काय म्हणते लिली ह्या मॅनेजरला की मी हा कार्यक्रम आता पुढे कसा चालू ठेवणार, मला तर ते आता स्टेजवरती सुद्धा येऊ देतील असं मला वाटत नाही. आणि एवढा गोंधळ जो आहे तर तो श्रोत्यांचा सुरू होता. खरं तर श्रोते बघा कसे आहेत की आपला लाडका कलावंत त्याच्या बाबतीत असा प्रसंग घडलेला आहे तर श्रोत्यांनी समजून घेणं गरजेचं होतं, पण हे सगळं हे भान सगळ्या श्रोत्यांना असतं असं नाही. आणि नेमकं तिथं हेच घडलेलं आहे की गोंधळ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला. मॅनेजर एकदम म्हणाला, छे तुम्ही आता स्टेजवर जायची गरज नाही. मॅनेजरनं लगेच सांगितलं की नाही मॅडम, तुम्हाला आता स्टेजवरची जायची गरज नाही, परंतु स्टेजवरती आपला कार्यक्रम सुरू राहणार आहे आणि तो कसा राहणार आहे तो पुढे सांगतो. परंतु तुमचं ते अपुरं राहिलेलं गाणं कोणीतरी स्टेजवर जाऊन म्हणायला हवं, परंतु तुम्ही जे गाणं म्हणत होता ते अपुरं राहिलेलं गाणं स्टेजवरती जाऊन कोणीतरी ते म्हणायला मात्र हवं. या तुमच्या छोट्या चार्लीला तुमचं ते गाणं येतं. आणि पटकन त्या ठिकाणी त्यानं
त्यानं मॅनेजरनं सांगितलं की तुमचा मुलगा जरी 5 वर्षाचा आहे हा चार्ली, तरी त्याला तुमचं गाणं येतं. त्याला ते गाणं म्हणताना मी ऐकलंय आणि कित्येक वेळेला ह्या चार्लीला तुमचं गाणं म्हणताना मी ऐकलेलं आहे. बघा 5 वर्षांचा हा चार्ली, त्याला गाण्यांचं ज्ञान कुठून असणार, परंतु आईचं गाणं तो लहानपणापासून ऐकत आलेला आहे आणि आईची सगळी गाणी जणू त्याला तोंडपाठ होती. आणि मॅनेजरनं हे लक्षात घेतलेलं आहे की हा चार्ली जो आहे तो आपल्या आईची गाणी सगळी म्हणतो. तुमची हरकत नसेल तर मी याला स्टेजवर घेऊन जातो. बघा आत्मविश्वास केवढा आहे या स्टेज मॅनेजरचा की लिली हार्लेचा हा कार्यक्रम आणि त्या लिली हार्लेच्या कार्यक्रमामध्ये तिचा 5 वर्षाचा मुलगा जो आहे की चार्लीला तो पुढे त्या ठिकाणी ह्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये कार्यक्रम करायला सांगणार आहे. म्हणजे ही फार मोठी रिस्क होती, परंतु स्टेज मॅनेजरने ते घेतलेले आहे कारण चार्लीवरती त्याचा प्रचंड विश्वास असावा. यावरती लिली काहीच बोलली नाही. लिली सुद्धा काहीच बोलली नाही. जणू त्या ठिकाणी त्या न बोलण्यातून तिनं हा विश्वास चार्लीवरचा सुद्धा व्यक्त केलेला असावा. तिनं चार्लीकडे एकदा निरखून बघितलं आणि अगदी आपल्या बाळाकडं, आपल्या 5 वर्षाच्या मुलाकडं तिनं बारकाईनं बघितलं. त्याला जवळ घेतलं, त्याला जवळ ओढून घेतलं आणि त्याच्या काळ्यावर कुरळ्या राठ केसांतून हात फिरवला. जणू त्या ठिकाणी त्याला आश्वस्त केलं की होय तुला हे करायचं आहे. अशा पद्धतीनं ह्या आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये ह्या आई लिली हार्लेनं सुद्धा विश्वास व्यक्त केला. चार्लीला घेऊन स्टेज मॅनेजर केव्हा स्टेजवर गेला हे तिला कळलं नाही आणि एवढ्यात ह्या स्टेज मॅनेजरनं चार्लीला घेतलेलं आहे सोबत आपल्या आणि तो स्टेजवरती आलेला आहे आणि हे लिलीला सुद्धा लक्षात आलं नाही. प्रेक्षकांना उद्देशून मॅनेजर म्हणाला हा चार्ली लिली हार्लेचा मुलगा आणि लगेच ओळख करून दिलेली आहे ह्या मॅनेजरनं सगळ्या श्रोत्यांना की हा चार्ली आहे, लिली हार्लेचा मुलगा आहे. याच्या आईची प्रकृती एकदम बिघडली आणि त्यानं प्रसंग राखत श्रोत्यांना सांगून टाकलेलं आहे की ह्याची आई जी आहे लिली हार्ले, तुमची आवडती कलावंत जी आहे, कलाकार जी आहे, तर तिची तब्येत अचानक बिघडली. तेव्हा तिचं अपुरं राहिलेलं गाणं आता हा पुरं करील आणि ती जी गाणं इथं गात होती तेच गाणं हा चार्ली इथे पूर्ण करेल. आपण हे शांतपणाने ऐकून घ्यावं. धन्यवाद. आणि अतिशय छोटं निवेदन ह्या स्टेज मॅनेजरनं केलेलं आहे कारण पुढे त्या ठिकाणी श्रोते सुद्धा ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आणि आता कार्यक्रम लगेच सुरू करणं गरजेचं होतं आणि इथं त्या ठिकाणी ही मॅनेजरनं ही बाजू सांभाळली आणि अतिशय शांतपणानं त्यानं काय केलेलं आहे हे सगळं श्रोत्यांना सांगितलं आणि तो तिथून बाजूला झाला. आणि मग चार्लीकडे बघून मॅनेजर म्हणाला की चार्ली, आता प्रेक्षकांना तू जॅक जोन्स म्हणून दाखव. आणि आता चार्ली तू प्रेक्षकांना जॅक जोन्स हे गाणं म्हणून दाखव. एवढं बोलून मॅनेजरनं चार्लीची पाठ थोपडली आणि तो विंगमध्ये निघून गेला. आणि अशा पद्धतीनं या छोट्या चार्लीला 5 वर्षांचा हा छोटा चार्ली की ज्याचं वयच नाही आहे, किंबहुना कुठलाही लहान मुलगा जर असा रंगमंचावरती किंवा व्यासपीठावरती आपण आणून उभं केलं, कारण आपण किती मोठे झालो तर 4 चौघांसमोर बोलत असताना आपले पाय थरथरत असतात आणि इथं तर गाणं म्हणून दाखवायचं होतं आणि तेही अशा पद्धतीचे श्रोते होते की ज्यांना लिली हार्लेचं एवढं उच्च स्तरावरचं गाणं ऐकण्याची सवय आहे आणि अशा श्रोत्यांसमोर ह्या चार्लीला गाणं सादर करावं लागणार होतं आणि तो अवघा 5 वर्षांचा होता. काय करणार आहे त्या छोट्या मुलाला. पण बघा काय घडलेलं आहे. चार्ली स्टेजवर सहजपणानं उभा होता, परंतु चार्लीचा आत्मविश्वास केवढा दांडगा होता. 5 वर्षांचा जरी असला तरी स्टेजवरती तो सहजपणानं उभा राहिलेला होता. त्याला प्रेक्षकांची किंचितही भीती वाटली नाही. किती सभाधीटपणा होता तो. प्रेक्षकांची थोडी सुद्धा भीती ह्या चार्लीनं बाळगली नाही. तशी भीती वाटण्याचं त्याचं वयही नव्हतं. अर्थात ती भीती जी आहे ते बाळगण्याचं त्याचं वय सुद्धा नव्हतं, कारण अवघ्या 5 वर्षांचा तो होता. त्याच्या तोंडावर फुटलाईट्सचा झगमगीत प्रकाश पडला होता आणि रंगमंचावरची जी प्रकाश व्यवस्था आणि खालून वरती जो प्रकाश रंगमंचावरती पाडलेला असतो, तर त्या फुटलाईटचा जो झगमगीत प्रकाश आहे तो सुद्धा त्याच्यावरती पडला होता. त्यामुळे समोरचा प्रेक्षक वर्ग त्याला धुसर दिसत होता. चार्लीनं गाणं म्हणायला सुरुवात केली, राऊंड अबाउट द मार्केट डोंट यू सी. आणि हे जे काय गाणं आहे की जे लिली हार्लेचं अपूर्ण राहिलं होतं ते गाणं म्हणायला त्यानं सुरुवात केली. त्यातल्या गाणीतला ओळी तो म्हणायला लागला. त्याच्या या गाण्याबरोबर वाद्यवृंदही साथ देऊ लागला. जसं चार्लीनं गाणं सुरू केलं तसं वाद्यवृंद सुद्धा साथ द्यायला लागला. सारं थिएटर त्या स्वरांनी भरून गेलं आणि सारं अवघं थिएटर जे आहे ते त्या स्वरांनी भरून गेलं. इतकं सुंदर गाणं चार्लीनं गायला सुरुवात केली. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे सारे श्रोते एकदम शांत झाले आणि ह्या गाण्याचा सूर जो आहे चार्लीचा तो जेव्हा श्रोत्यांच्या कानावरती पडला तेव्हा श्रोते सुद्धा एकदम शांत झाले आणि चार्लीचं ते गाणं कौतुकानं ऐकायला लागले. एवढा छोटा मुलगा आणि एवढं सुंदर गाणं गातो आहे म्हटल्यानंतर श्रोते सुद्धा एकदम सगळे शांत झाले. त्याचं गाणं ऐकताना ते इतके भारावले की त्यांनी स्टेजवर पैशांची उधळण सुरू केली आणि त्याचं गाणं इतकं ऐकल्यानंतर ही श्रोते भारावून गेले की त्यांनी स्टेजवरती पैशांची उधळण सुरू केली. पैशांची ती बरसात पाहून चार्लीनं आपलं गाणं मध्येच थांबवलं आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, मी आधी हे पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो. आणि तो प्रेक्षकांना काय म्हणतो आहे
की मी अगोदर हे पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो. आणि लहान होता तो आणि त्याच्या हातून ही गोष्ट सहजपणानं घडलेली आहे. आणि अगदी लहान मुलाचं जसं वागणं असतं तसंच त्या ठिकाणी हा चार्ली तिथं रंगमंचावरती वावरतोय. असं म्हणून तो स्टेजवरचे पैसे भराभर गोळा करायला लागला. आता एक छोटा मुलगा अशा पद्धतीने पैसे गोळा करतो आहे म्हटल्यानंतर थोडंसं त्या ठिकाणी श्रोत्यांना सुद्धा तो पाहण्यासारखा प्रसंग होता. त्याच्या ते धिटाईच्या बोलण्यानं प्रेक्षकांना मोठा हशा पिकला. सगळे प्रेक्षक सुद्धा त्याचं बोलणं ऐकून हसू लागले. ते त्याला आणखी प्रोत्साहन देऊ लागले आणि अशा पद्धतीनं आणखीन प्रोत्साहन जे आहे ते त्याला ते द्यायला लागले हे सगळे श्रोते. एवढा स्टेज मॅनेजर चार्ली जवळ आला आणि आपल्या जवळचा हातरुमाल बाहेर काढून तर तो पैसे गोळा करू लागला. आणि एवढा स्टेज मॅनेजर हा चार्ली जवळ आलेला आहे. आपला जवळचा हातरुमाल त्यानं काढला. त्या मग हातरुमालामध्ये त्यानं स्टेजवरचे पैसे त्यानं गोळा केलेले आहेत. तो स्वतःसाठीच पैसे गोळा करतो असं चार्लीला वाटलं आणि चार्लीला वाटलं की हा स्टेज मॅनेजर स्वतःसाठी पैसे गोळा करतो आहे. चार्ली लगेच त्याच्याजवळ गेला आणि लगेच चार्ली त्याच्याजवळ गेला. एव्हा मॅनेजर पैसे गोळा करून विंगच्या दिशेनं निघूनही गेला होता आणि विंगच्या दिशेनं हा मॅनेजर जो आहे तर तो पैसे घेऊन बाहेर गेला. चार्लीनं ताबडतोब त्याचा पाठलाग केला. चार्लीसुद्धा त्याच्या मागून धावत गेला. ते दृश्य बघून प्रेक्षकांमध्ये हास्यकल्लोळाची लाट उसळली आणि ते दृश्य बघितल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सुद्धा एकच हास्यकल्लोळ झाला. मोठमोठ्याने श्रोते हसायला लागले. त्याचवेळी मॅनेजरनं ते सारे पैसे चार्लीच्या आईजवळ दिले. परंतु हा मॅनेजर जो होता तर तो अत्यंत प्रामाणिक होता. त्याने ते सगळे पैसे जे आहेत ते चार्लीच्या आईजवळ दिले. तेव्हा कुठे चार्लीच्या जीवात जीव आला. तेव्हा कुठे चार्लीला हायसं वाटलं. त्याच्या लक्षात आलं की मॅनेजरने हे पैसे घेतले नाहीत, आपल्या आईला दिले. चार्ली पुन्हा स्टेजवरती आला आणि पुन्हा चार्ली स्टेजवरती आला आणि उरलेलं गाणं म्हणायला लागला. आणि तो गाणं काय म्हणतोय, सिन्स जॅक जोन्स हॅज कम इन टू लिटल बिट ऑफ कॅश वेल यू डोंट नो फेअर हार. आणि अशा पद्धतीनं त्याने त्या गाण्याच्या ओळी ज्या आहेत तर त्या म्हटल्या. गाणं संपलं तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः थिएटर डोक्यावर घेतलं आणि ते गाणं म्हणून झालं आणि प्रेक्षकांनी अक्षरशः थिएटर डोक्यावरती घेतलं. प्रेक्षकांनी त्याचं आता चांगलं नातं जुळलं होतं आणि प्रेक्षकांशी त्याचं नातं जुळून गेलं. त्यांच्यावर त्यानं चांगली छाप पाडली आणि चांगली छाप या सगळ्या श्रोत्यांवरती ह्या चार्लीनं पाडली, प्रभाव टाकला. गाणं संपल्यावर चार्लीनं प्रेक्षकांना नाचूनही दाखवलं आणि गाणं संपल्यानंतर त्याची आई ज्या पद्धतीनं नृत्य करायची तसं नृत्य सुद्धा ह्या चार्लीनं करून दाखवलं. नकलाही काही करून दाखवल्या. त्याची आई आयरिश मार्च सॉन्ग चांगलं म्हणायची आणि त्याची आई लिली हार्ले आयरिश मार्च सॉन्ग छान पद्धतीनं म्हणायची. आपल्या आईचं ते रणगीत चार्लीनं हुबेहूब म्हणून दाखवलं आणि हे गाणं सुद्धा ह्या चार्लीनं अगदी लिली हार्ले ज्या प्रकारे गाते त्या पद्धतीनं त्यानं ते गाऊन दाखवलं. ते म्हणताना त्यानं अगदी आपल्या आईसारखाच आवाज काढला. श्रोत्यांनीही त्याच्या आवाजात आवाज मिळवला. तेही त्याच्याबरोबर गाऊ लागले आणि अशा पद्धतीनं कलावंत कसा उपजत असतो, उपजतच कला कशी त्याच्याजवळ असते. आणि हे सगळं ह्या आपल्याला छोट्या चार्लीच्या व्यक्तिमत्वातून लक्षात येतं. आणि त्याच्या आईचा जो वारसा होता कलेचा तर तो हुबेहूब त्याच्यामध्ये आलेला होता आणि तो आपल्या आईपेक्षा तसूभरही कुठे कमी नव्हता. आईमध्ये आणि त्याच्यामध्ये असणारं वयाचं अंतर खूप होतं आणि 5 वर्षाचा कुठल्याही प्रकारची कलेची फारशी जाण नसलेला तर असा हा चार्ली जो आहे तर त्याचं ह्या रंगमंचावरती वयाच्या 5व्या वर्षी आगमन कसं झालं हे आपल्याला तर इथं लक्षात आलेलं आहे. पुढे आपण पाहूया. ते गाणं गाताना त्याच्या आईचा आवाज क्वचित प्रसंगी मधूनच चिरकायचा आणि हे जे काही गाणं आहे आयरिश सॉन्ग मार्च नावाचं गाणं जे आहे तर ते म्हणताना काही वेळेला क्वचितच मधूनच आवाज आईचा चिरकायचा, फाटायचा. ते गाणं ऐकताना चार्लीनेही तसाच चिरकलेला आवाज काढला आणि जिथं असा आवाज चिरकायचा तिथंच त्या ठिकाणी चार्लीनं सुद्धा तसाच चिरकलेला आवाज काढला. त्या हुबेहूब नकलेमुळे सारे प्रेक्षक स्तिमित झाले आणि सगळे श्रोते जे आहेत ते अगदी आश्चर्यचकित झाले की ह्याला कसं काय हे सगळं जमतं. आणि मग पुन्हा जोरदार हशा पिकला. सगळे श्रोते जे आहेत ते मनापासून मोठमोठ्यानं हसायला लागले. प्रेक्षकांनी ओरडून त्याला शाबासकी दिली. पुन्हा एकदा स्टेजवर पैशांचा पाऊस पडला आणि अशा पद्धतीनं प्रेक्षकांनी ओरडून त्याला शाबासकी दिली. पुन्हा एकदा स्टेजवरती पैशांचा पाऊस पडला. प्रेक्षक बेहद्द खुश झाले. लिली हे सारं दृश्य विंगमधून डोळे भरून बघत होती आणि लिली हे सगळं दृश्य आपल्या ह्या विंगमधून डोळे भरून बघत होती, कौतुकानं बघत होती. तिच्या 5 वर्षांच्या लाडक्या पोरानं सारा कार्यक्रम निभावून नेला होता. अवघ्या 5 वर्षाच्या तिच्या मुलानं हा सगळा कार्यक्रम जो आहे तर तो व्यवस्थित पुढे घेऊन तो गेलेला होता. आणि आईला हे अगदी म्हणजे इतकं कौतुक आपल्या मुलाचं कितीतरी वाटणार आहे. आणि तोच भाव ह्या लिलीच्या डोळ्यांमध्ये होता. तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्यानं सावरला होता आणि ह्या लिलीवरती आलेला हा वाईट प्रसंग ह्या चार्लीनं सहजपणानं सावरलेला होता. तिला आपल्या लहानग्याचं अपरंपार कौतुक वाटलं आणि आपल्या लहानग्या चार्लीचं तिला खूप म्हणजे खूपच अभिमान वाटला, कौतुक वाटलं. आपले डोळे पुसून तिनं समोर बघितलं. चार्ली पैसे गोळा करण्याच्या उद्योगात मग्न होता आणि आपल्या मुलाला तिनं डोळे भरून बघितलेलं आहे. आणि त्यावेळेला चार्ली पैसे गोळा करत
होता. लिली स्टेजवर आली आणि चार्लीला बरोबर घेऊन पुन्हा विंगमध्ये जायला निघाली. तिला बघून प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला आणि लिलीचं पुन्हा स्टेजवरती आगमन झालं. चार्लीला बरोबर घेतलं तिनं, पुन्हा विंगमध्ये ती गेली आणि हे दृश्य बघून सगळे प्रेक्षक सुद्धा भारावून गेले आणि टाळ्यांचा प्रचंड गजर जो आहे तो या नाट्यगृहामध्ये झाला. काही वेळानं झगमगी दिवे विझले. रंगमंचावरचे झगमगी दिवे हळूहळू विझले. थिएटर हळूहळू रितं झालं. सगळे श्रोते थिएटरमधून बाहेर पडायला लागलं. थिएटर रिकामं झालं. त्या रात्रीच्या कार्यक्रमावर पडदा पडला. तो कार्यक्रम कसा तरी पार पडला आणि तोही चार्लीमुळे पार पडला. परंतु लिलीच्या मनावरचा पडदा काही केला दूर होत नव्हता. पण लिलीच्या मनावरती जो पडदा पडलेला होता तो मात्र आता काही केला दूर होत नव्हता. आज हे असं काय झालं असा प्रश्न ती आपल्या मनाला पुन्हा पुन्हा विचारत होती. पण त्या प्रश्नाचं उत्तर तिला देता येत नव्हतं. आज अचानक असं का घडलं? माझा आवाज अचानकपणे का बसला? का माझ्या गळ्यातून ती सूर आता बाहेर पडत नाहीत? तिला या प्रश्नांचं उत्तर आता मिळत नव्हतं. तो प्रश्न तिच्या विचारांच्या आवर्तात गरगर फिरत होता, पण तिला उत्तर मिळत नव्हतं. की जसं त्या ठिकाणी वाऱ्याचा भोवरा निर्माण व्हावा तसं विचारांचा भोवरा जो आहे तो निर्माण झाला आणि त्या विचारांच्या भोवऱ्यामध्ये ती गरगर फिरत राहिली. पण उत्तर मात्र काही केलं तिला मिळत नव्हतं. मात्र तिच्या हुकमी सुरेल आवाजानं उलटवलेला हा डाव तिच्या मनाला मुळीच सहन होत नव्हता आणि तिच्या हुकमी सुरेल आवाजानं आजपर्यंत ती एवढ्या अत्युच्च शिखरावरती जाऊन पोहोचलेली होती. पण आज असं का झालं हे तिच्या स्वाभिमानी मनाला काहीच कळत नव्हतं, लक्षात येत नव्हतं. तिला हे सहन होत नव्हतं. आपल्या त्या आवाजाच्या बळावरती आजवर स्टेजवर पाय रोवून उभी होती आणि आवाजाच्या सामर्थ्यावरती ती आजपर्यंत स्टेजवरती भक्कमपणे पाय रोवून उभी होती. परंतु त्या दिवशी तिचा तो खंबीर पाय लटपटत होता. पण त्या दिवशी मात्र तिचा पाय जो आहे तर तो थरथर कापत होता. तिच्या त्या लटपटणाऱ्या पायाला हात देऊन स्थिर करायला त्या दिवशीचे प्रेक्षक मुळीच तयार नव्हते आणि अशा पद्धतीनं लटपटणारी ह्या पायाला स्थिर करण्याचा प्रयत्न खरं तर श्रोत्यांनी करायला पाहिजे होता. परंतु तसं होणं शक्य झालं नाही आणि प्रेक्षक त्या दिवशी ऐकायला मुळीच तयार नव्हते. प्रेक्षक किंवा श्रोते कलावंत माणसाला मानत नाहीत आणि प्रेक्षक किंवा हे जे श्रोते असतात ते कलावंत माणसाला कधीच मानत नाहीत. हे लक्षात आलेलं ह्या लिलीच्या की ते मानतात फक्त त्याच्या कलेला आणि त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारी जी कला आहे त्या कलेवरती ते प्रेम करत असतात, व्यक्तीवरती नाही. हे त्रिकालबाधित सत्य लिली हार्लेला त्या दिवशी समजलं आणि हे सगळे जे काही श्रोते आजपर्यंत लिली हार्लेवरती मनापासून तिच्या कलावंत म्हणून तिच्यावरती जे प्रेम करत होते ते लिलीच्या ह्या कलेवरती प्रेम करत होते. आणि आज जेव्हा ही कला बाजूला झाली ह्या लिलीपासून तेव्हा श्रोत्यांनी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं ते वागलेले आहेत तर तो अनुभव जो होता तो भयानक होता, गंभीर होता. आणि लिली हार्लेला हे कळलं की व्यक्तीवरती हे प्रेक्षक किंवा श्रोते कधी प्रेम करत नसतात तर ते कलेवरती करत असतात. त्यावेळी रंगमंचावर लिली हार्ले लुप्त झाली आणि व्यक्ती म्हणून ह्या रंगमंचावरची लिली हार्ले जी आहे तर ती आता लोप पावली, लुप्त झाली, निघून गेली. मागे उरली ती हॅना चॅप्लिन आणि हीच लिली हार्ले म्हणजे हॅना चॅप्लिन तेच फक्त आता मागे उरली सर्वसामान्य स्त्री म्हणून. कारण तिचं एक्झिट जे आहे ते अचानकपणे ह्या रंगमंचावरून झाली. कारण जिथं तिची कला शिल्लक राहिली नाही तिथं ती कलावंत म्हणून कशी मागे उरणार आणि ती एक सर्वसामान्य स्त्री म्हणजेच हॅना चॅप्लिन म्हणून आता तिची ओळख पडली. त्या रात्री चार्लीनं रंगमंचावर पहिलं पदार्पण केलं ते कायमचं. आणि हा प्रसंग किती भावनिक होता बघा की त्या रात्री चार्लीनं रंगमंचावरती पहिलं पदार्पण केलं ते कायमचं. वयाच्या 5व्या वर्षी अगदी नाट्यमयरित्या ह्या चार्लीचं ह्या रंगमंचावरती पदार्पण झालं, प्रवेश झाला आणि त्या रंगमंचावरून त्याच्या आईचा पाय निघाला तोही कायमचाच. आणि याच दिवशी नेमकं याच प्रयोगाच्या वेळेला त्याची आई जी आहे लिली हार्ले तर तिची सुद्धा एक्झिट जी आहे ह्या रंगमंचावरून घडून आली. एकीकडे आनंद होता की ह्या चार्लीचं पदार्पण ह्या रंगमंचावरती झालं तर दुसरीकडे दुःख होतं की लिली हार्लेला कायमचा निरोप जो आहे तो ह्या रंगमंचाचा घ्यावा लागला. म्हणजे हसरे दुःख हे या पाठाला जे नाव दिलेलं आहे ते या अर्थानं अतिशय समर्पक आहे. म्हणजे नाटक करणारे व्यक्ती, गाणारे कलावंत असतील की ते आपली कला सादर करत असतात पण त्यांच्याही जीवनामध्ये असे काही नाट्यमय प्रसंग घडत असतात की ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहतात. आणि इथं सुद्धा हा चार्ली आणि त्याच्या आईच्या बाबतीमध्ये घडलेला जो प्रसंग आहे तो अत्यंत भावूक असा प्रसंग आहे. आणि या भावूक प्रसंगाचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीनं लेखक भादक खेर यांनी केलेलं आहे. आणि हसरे दुःख की हसूही कसं निर्माण होतं किंवा एखादी गोष्ट जी आहे ती आपल्या मनासारखी कशी घडून येते परंतु त्याच वेळेला अशी काही दुःखाची गोष्ट घडते की ते आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि आई आणि मुलगा यांच्यामध्ये घडलेला हा जो प्रसंग आहे तर तो अतिशय भावूक असा हा प्रसंग आहे. आणि तेवढ्याच भावनाशीलतेनं त्याचं वर्णन जे आहे ते करण्यामध्ये लेखक भादक खेर इथे यशस्वी झालेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, नक्कीच तुम्हाला हा पाठ जो आहे तर तो समजलेला असेल. आज आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.